लाडकी बहीण योजनेमध्ये कोणताच बदल केलेला नाही. योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये कोणताही बदल होणार नाही असं सरकारने सांगितलं आहे. त्या संदर्भात शासनाकडून एक नोटीस पण आलेली आहे. नेमकी काय आहे ती नोटीस आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी राहुल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, खूप दिवसांपासून बऱ्याच बातम्या, बऱ्याच अफवा, तसेच रील्स किंवा व्हिडिओच्या माध्यमातून अफवा पसरवण्यात येत होत्या. काही लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, त्यांचे पैसे वसूल होणार. लाडक्या बहीण योजनेसाठी आता हे निकष लावण्यात आलेले आहेत. ते व्हिडिओज किंवा त्या अफवा कितपत खऱ्या किंवा खोट्या आहेत ते आता आपण या नोटीसमधून समजून घेऊया. तर काय आहे ती नोटीस बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून ही नोटीस काढण्यात आलेली आहे. दिनांक 10 डिसेंबर 2024 ची नोटीस आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत ही नोटीस काढण्यात आलेली आहे. तर पुढे बघूया. उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्देशनात आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स, व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून त्याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे. तर मित्रांनो बघा, यामध्ये आपण खूप दिवसापासून ऐकत आलोय लाडकी बहीण योजनेबाबत काही रील्स, यूट्यूब असो किंवा इंस्टाग्राम असो, वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून वेगवेगळ्या अफवा पसरवण्यात येत आहेत. ते सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्या संदर्भात त्यांनी ही नोटीस काढलेली आहे. या अनुषंगाने आपल्यास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमध्ये कार्यपद्धतीमध्ये योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निर्देशनास आणून द्यावी. तर मित्रांनो बघा, इथे सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेच्या नियम व अटींमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि कार्यपद्धतींमध्येही कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही. आणि जर का कोणता बदल झाला तर तो तुम्हाला कळवण्यात येईल. अशा प्रकारची नोटीस देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारची माहिती या नोटीसमधून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.